नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टॉक्स मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, एआयने ट्रेडिंग केलं सोपं या सिरीजच्या या पर्टिक्युलर पार्टमध्ये मी तुम्हाला एका वेगळ्या अँगलने एआयचा आपण वापर कसा करू शकतो त्याच्याबद्दलची माहिती देणार आहे. पर्टिक्युलरली जर का आपण एआयला काही विशिष्ट डाटा जर का प्रोव्हाइड केला तर त्या पर्टिक्युलर डाटाला ॲनलाइज करून काही विशिष्ट पॅटर्न्स आपल्याला हुडकण्यामध्ये एआय हेल्प करू शकतो. तर आता या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये आपण मून फेजेस नावाचा जो इंडिकेटर आहे तर त्या पर्टिक्युलर इंडिकेटरचा डाटा मी एआयला देणार आहे. त्याचसोबत मी मून फेजेस सोबत RSI आणि EMA 200 याचा डाटा देणार आहे आणि इंडेक्समध्ये पर्टिक्युलर निफ्टीमध्ये कशा पद्धतीनं पर्टिक्युलरली मून फेजेसमध्ये, आता मून फेजेस म्हणजे या ठिकाणी अमावस्या आणि पौर्णिमेचा अभ्यास केला असतो. जर का आपण तुमच्यापैकी काही लोक जर का ॲस्ट्रो ट्रेडिंगबद्दल जर का माहिती घेत असतील किंवा त्याच्याबद्दल त्यांनी जर का कुठले व्हिडिओज वगैरे बघितले असतील तर तुमच्या लक्षात येईल की एक मून फेज नावाचं इंडिकेटर ऑलरेडी ट्रेडिंग व्ह्यूवरती आहे आणि जे ॲस्ट्रो ट्रेडिंग करणारे जे लोक असतात ते पर्टिक्युलरली अमावस्या आणि पौर्णिमेचा या ठिकाणी ट्रेडिंग करताना ॲनालिसिस करतात किंवा त्यांच्या ॲनालिसिसमध्ये या पार्टचा फार एक महत्त्वाचा रोल असतो. तर आता मून फेजमध्ये थोडक्यामध्ये असं म्हटलं जातं किंवा जर का आपण निफ्टीच्या चार्टवरती बघितलं, आता समोर स्क्रीनवरती मी या ठिकाणी मून फेज इंडिकेटर तुम्हाला लावून दाखवतो की जेणेकरून तुम्हालाही अंदाज येईल की मला नेमकं काय म्हणायचं आहे. तर निफ्टी 50वरती आपण या ठिकाणी मून फेज नावाचं हे इंडिकेटर लावूया. या ठिकाणी इंडिकेटर सेक्शनमध्ये जायचं आणि इथं आपण मून फेज म्हणून सर्च करायचं. तर हा मून फेज नावाचा इंडिकेटर या ठिकाणी लागलेला आहे. तर इन जनरल कोर्समध्ये असं एक ऑब्झर्वेशन आहे ॲट अ ग्लान्स जर का आपण या चार्टला बघितलं तर जेव्हा केव्हा मार्केट बॉटम बनवतं तेव्हा तो एक या ठिकाणी पौर्णिमेचा दिवस असतो आणि जेव्हा मार्केट टॉप बनवतं तेव्हा साधारणपणे तो अमावस्येच्या आधीचा किंवा नंतरचा तो दिवस असतो. हे एक ऑब्झर्वेशन आहे. या ठिकाणी जर का बघितलं तर बऱ्याच वेळा तुम्हाला जर का या ठिकाणी बघाल तुम्ही क्लिअरली तर इथे तुम्हाला या ठिकाणी बेस बनलेला दिसतोय. हा या ठिकाणी पौर्णिमेचा दिवस आहे. या ठिकाणी पांढरं जे या ठिकाणी साईन आहे तो व्हाईट मून म्हणजे पौर्णिमेचा या ठिकाणी दिवस आहे. त्यासोबत या ठिकाणी हा जो दिसतोय हा एक अमावस्येचा दिवस आहे. तर इथं न्यू मून आणि या ठिकाणी फुल मून असं म्हटलं जातं. तर या पूर्ण फेजेसचा जर का आपण नीट विचार केला तर जनरली टॉप्स जे बनलेले आहेत ते अमावस्येच्या दरम्यान बनलेले आहेत आणि बॉटम्स जे बनलेले आहेत ते पौर्णिमेच्या दरम्यान या ठिकाणी बनलेले आपल्याला दिसत आहेत. आता या ठिकाणी हे 19-20 आहे, इथं चेंजेस पण होऊ शकतात. हे असंच 100% आहे अशातला भाग नाही. या पर्टिक्युलर फेजला जर का बघितलं तर मोस्ट ऑफ द टाइम आपल्याला या ठिकाणी बॉटम्सला आपल्याला या ठिकाणी फुल मून दिसतोय आणि अमावस्येच्या दरम्यान आपल्याला या ठिकाणी मार्केटने टॉप केलेला आपल्याला जाणवत आहे. तर आता ट्रेडिंग व्ह्यूचा डाटा आपण या ठिकाणी लोड देखील करू शकतो. फक्त त्याकरता तुमच्याकडं पेड व्हर्जन ट्रेडिंग व्ह्यूचं पाहिजे, ही एक या ठिकाणी गोष्ट आहे. आत्तापर्यंत मी या सिरीजमध्ये जे काही तुम्हाला गोष्टी दाखवल्या होत्या त्या फ्री व्हर्जनवरती आपण बघू शकत होतो. तर जर का तुम्हाला एक कॉम्प्रेन्सिव्ह डाटा जर का तुम्हाला ट्रेडिंग व्ह्यूचा घ्यायचा असेल, जसं आता या ठिकाणी फ्री मूनचा हा डाटा मला घ्यायचा आहे, त्याचसोबत जर का मी इथे RSI इंडिकेटर समजा लावला, RSI या ठिकाणी आपण लावू शकतो आणि त्याचा देखील डाटा आपण डाउनलोड करू शकतो. त्याचसोबत समजा आपण एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज जर का लावलं 200 पिरियडचं तर हा एकत्रित डाटा आपण या ठिकाणी डाउनलोड करू शकतो. पण त्यासाठी तुम्हाला एक पेड व्हर्जनची गरज आहे किंवा तुम्ही ट्रायल व्हर्जन देखील ट्रेडिंग व्ह्यूचं घेऊ शकता. तर आता हे ऑलरेडी इथे माझ्याकडं हे ट्रेडिंग व्ह्यूचं पेड व्हर्जन असल्या कारणाने तर हा डाटा मी डाउनलोड करून मी तुम्हाला दाखवेन आणि त्याचसोबत आपण हा डाटा पर्टिक्युलरली क्लॉड AIला दिल्यानंतर क्लॉड AI आपल्याला या पर्टिक्युलर मून इंडिकेटरचं आणि RSI EMAचं एकत्रित काय ॲनालिसिस करून किंवा काय विशिष्ट पॅटर्न्स त्याला दिसत आहेत त्याचे ऑब्झर्वेशन आपल्यासोबत शेअर करतात ते बघूया की जेणेकरून पुढच्या काळामध्ये आपल्याला या पर्टिक्युलर मून फेज इंडिकेटरचा फायदा पुढच्या आपल्या ट्रेडिंग डिसिजन्समध्ये घेता येऊ शकतो. तर आता आपण त्या ठिकाणी डाउनलोड करण्याकरता आपल्याला या ठिकाणी इथे या सिम्बलवरती क्लिक करायचे आणि या ठिकाणी डाउनलोड चार्ट डाटा असं या ठिकाणी आपल्याला क्लिक करावं लागतं. तर मी हा डाटा ऑलरेडी डाउनलोड केलेला आहे. तर अशा पद्धतीने एक्सेल शीटमध्ये तुम्हाला दिसेल. या ठिकाणी हा जो मी डाटा डाउनलोड केलेला आहे हा 2020 पासूनचा डाटा मी डाउनलोड केला आहे. ते 2020 पासून ते आत्तापर्यंतचं म्हणजे जवळपास हा माझ्याकडं 6 वर्षांचा डाटा या ठिकाणी आलेला आहे असं आपण म्हणू शकतो. तर या पर्टिक्युलर डाटाला आपण आता क्लॉडला देऊया आणि त्याच्यासाठी एक विशिष्ट प्रॉम्प्ट देखील आपल्याला द्यावा लागेल. तर हा प्रॉम्प्ट मी ChatGPT कडनं घेतलेला आहे. ChatGPTला मी इन्स्ट्रक्शन्स दिले होते की मला
एक अशा पद्धतीनं प्रॉम्प्ट डिझाईन करून दे ज्या पर्टिक्युलर प्रॉम्प्टमध्ये मी इन्स्ट्रक्शन्स देईन की एक विशिष्ट पद्धतीचा डाटा सेट मी क्लॉडला देणार आणि त्याच्यामध्ये मला RSI, EMA आणि मून फेजेस एकत्रित ॲनालिसिस करून पाहिजे. तर त्यांना ChatGPTने मला हा प्रॉम्प्ट करून दिलेला आहे. तर यामध्ये काही विशिष्ट असे हायलाईट करण्यासारखे काही गोष्टी ज्या दिलेल्या आहेत त्या महत्त्वाच्या यामध्ये काय आहेत, तर इथं सर्वप्रथम जी पहिली फेज त्यांनी जी दिलेली आहे, ॲक्ट ॲज अ प्रोफेशनल क्वांटिटेटिव्ह ॲनालिस्ट, डाटा सायंटिस्ट अँड ट्रेडिंग स्ट्रॅटेजिस्ट. हे म्हणणं फार गरजेचं आहे. कधी पण तुम्ही AIला प्रॉम्प्ट देत असताना तुम्हाला वरती त्याचा रोल डिफाईन करणं फार गरजेचं असतं. म्हणजे सर्वप्रथम आधी तुम्हाला त्याला सांगावं लागतं की तू अशा पद्धतीनं विचार कर. आता या ठिकाणी त्याने म्हणले ॲक्ट ॲज अ प्रोफेशनल क्वांटिटेटिव्ह ॲनालिस्ट, म्हणजे तू असा एक विचार कर, हा तुझा रोल झाला. त्याच्यानंतर मग आता आपण त्याला काय आपली रिक्वायरमेंट आहे, नेमकं काय देतोय हे खाली एक्सप्लेन करावं लागतं. हा डिटेल्ड प्रॉम्प्ट आपल्याला ChatGPTने दिलेला आहे. तुम्हाला जर का हा प्रॉम्प्ट हवा असेल तर तुम्ही प्रॉम्प्ट म्हणून समोर डिस्प्ले होत असलेल्या हेल्पलाईन नंबरवरती मेसेज करा, व्हॉट्सॲप मेसेज करा. तुम्हाला त्याच व्हॉट्सॲपच्या चॅटवरती तुम्हाला प्रॉम्प्ट हा पाठवून दिला जाईल. तर हा प्रॉम्प्ट आता आपण देऊन बघूया. क्लॉडला देऊया. प्रॉम्प्ट मी ChatGPTकडनं घेतला आहे आणि हा प्रॉम्प्ट मी देणार आहे क्लॉडला, कारण की क्लॉडचं ॲनालिसिस खूप चांगलं आहे असं माझं पर्सनल ऑब्झर्वेशन किंवा माझा वैयक्तिक अनुभव आहे. त्यामुळे आता आपण हा प्रॉम्प्ट देऊन बघूया की नेमकं कशा पद्धतीनं आपल्याला क्लॉड हा डाटा ॲनालाइज करून दाखवेल आणि त्याच्यामध्ये काही कुठले विशिष्ट पॅटर्न जर का सापडले तर जे आपल्या ट्रेडिंग डिसिजनमध्ये पुढच्या येणाऱ्या काळामध्ये उपयुक्त ठरणार आहेत. तर आपण सर्वप्रथम कॉपी करूया Ctrl+C. या ठिकाणी आपण क्लॉडला जाऊया. या ठिकाणी मी हा पूर्ण डाटा या ठिकाणी मी सर्वप्रथम प्रॉम्प्ट कॉपी पेस्ट करतो या ठिकाणी. त्याचसोबत जी फाईल आपण घेतलेली आहे, एक्सेल शीट जी आपण डाउनलोड केलेली आहे, ती एक्सेल शीट आपण आता या ठिकाणी क्लॉडला देखील देऊया. म्हणजे प्रॉम्प्ट आणि एक्सेल शीट हे दोन्ही गोष्टी आपल्याला या ठिकाणी द्याव्या लागतील. तर या दोन गोष्टी दिल्यानंतर आपल्याला क्लॉड एक प्रॉपर असा रिपोर्ट बनवून दाखवेल की जेणेकरून आपल्याला काही हिंट्स मिळू शकतील ट्रेडिंग डिसिजन्स घेण्याकरता. ते पाहूयात आता काय काय होते. तर हा प्रॉम्प्ट आणि ती एक्सेल शीट हे दोन्ही दिलेलं आहे. तर आता थोडंसं आपण वेट करूया की क्लॉड काय नेमकं आपल्याला रिस्पॉन्स देतोय ते पाहूया. याला थोडा वेळ लागतो कारण की हे पूर्ण डिटेलमध्ये हा प्रॉम्प्ट आणि तो समजून घेणार, त्याच्यानंतर तो पूर्ण डाटा सेट चेक करणार, त्याच्यानंतर तो त्याची एक कमांड रन करतो, इंटरनल कमांड रन करतो आणि त्याच्यानंतर एक आपल्याला प्रॉपर रिपोर्ट बनवून देतो. त्यामुळे थोडासा आपल्याला त्याला वेळ द्यावा लागतो. आपण वेट करूया. तर त्याचे पहिलं ऑब्झर्वेशन काय आहे, निफ्टी स्ट्रक्चरली बुलिश. या दरम्यान निफ्टी हा स्ट्रक्चरली बुलिश होता. जवळपास 83% वेळा निफ्टी 83% ऑफ द टाइम निफ्टी हा 200 EMAच्या वरती होता, असं त्याचं ऑब्झर्वेशन आहे. दुसरं त्यानं ऑब्झर्वेशन काय केलं, मून फेजेस हॅव झिरो स्टॅटिस्टिकल एज. म्हणजे मून फेजेसचं बघून तुम्ही या ठिकाणी 100% डिसिजन घेऊ शकत नाही. म्हणजे या ठिकाणी काय म्हणतोय तो, फुल मून आणि न्यू मून, म्हणजे फुल मून ज्यावेळेस होईल तेव्हा स्टॉप होतोय का, तर असं काही नाही. ज्यावेळेस फुल मून असेल त्यावेळेस साधारणपणे 21% वेळा टॉप झालेला आहे. म्हणजे 2020 पासून ते आतापर्यंतचा जो डाटा आपण त्याला दिलेला आहे त्याच्यामध्ये त्याला असं लक्षात आलेलं आहे की 21% वेळा असं झालेलं आहे की जेव्हा फुल मून झालेला आहे तेव्हा मार्केटनी या ठिकाणी हाय बनवलेला आहे आणि न्यू मून ज्यावेळेस बनतो त्यावेळेस तो त्या ठिकाणी 18% वेळा त्यानं एक लो बनवलेला आहे. म्हणजे थोडक्यामध्ये या ठिकाणी रॅन्डम चान्सेस आहेत, फक्त 20% या ठिकाणी चान्स आहेत की बाबा या ठिकाणी फुल मून किंवा न्यू मून असेल तर त्या ठिकाणी टॉप किंवा बॉटम बनण्याचे फक्त 20% वेळा चान्स असतात. अजून तो या ठिकाणी त्याचं ऑब्झर्वेशन काय सांगतोय, द रिअल एज इज RSI प्लस EMA नॉट द मून. म्हणजेच थोडक्यामध्ये आपण टेक्निकल पॅरामीटर्सवरती खूप चांगल्या पद्धतीनं जज करू शकतो किंवा आपण त्या ठिकाणी ॲटलिस्ट ट्रेडिंग डिसिजन घ्यायला आपल्याला एक त्यातल्या त्यात चांगला एज मिळू शकतो. त्यामुळे आपण RSI आणि EMAचाच फक्त वापर केला तर जास्त चांगलं ठरेल. मून फिल्टर डिस्ट्रॉईज द एज, हे देखील त्याचं ऑब्झर्वेशन त्यांनी सांगितलेलं आहे. आता हे देखील फार इंटरेस्टिंग आहे. म्हणजे जर का आपण यामध्ये आपल्या रेग्युलर पॅरामीटर्स सोबत जर का मून फेजेस जर का ॲड करत राहिल्या तर या ठिकाणी एज कम्प्लिटली निघून जातं. म्हणजेच याचा अर्थ थोडक्यामध्ये काय आहे की मून फेजेसवरती 100% आपण अवलंबून राहू शकत नाही. ॲक्च्युअली डाटा हा वेगळाच सांगतो, हे त्याचं ॲक्च्युअली सांगितलेलं आहे. वन लाईन समरी त्यांनी काय दिलेली आहे, मून फेज डाटा लुक्स इंटरेस्टिंग बट प्रूव्ज नथिंग.
RSI बिलो 40 इन अन अपट्रेंड इज वेअर द ॲक्च्युअल एज लिव्स, असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे थोडक्यामध्ये काय आहे की केवळ फुल मूनचा तुम्ही वापर करून ह्याच्यामध्ये काही तुम्ही ट्रेडिंग करू नका. तो म्हणतोय की तुम्ही RSI आणि फक्त 200 ॲव्हरेजच्या बेसिसवरती देखील खूप चांगल्या पद्धतीनं तुम्ही ट्रेडिंग डिसिजन घेऊ शकता. जसं त्यांनी सांगितलं की 200 EMAच्या वरती प्राइस असेल आणि RSI 40च्या आसपास येईल तेव्हा तुम्हाला त्या ठिकाणी बाईंगची अपॉर्च्युनिटी चांगल्या पद्धतीनं त्यांना दिलेलं आहे, इन्स्टेड ऑफ चेकिंग फुल मून्स किंवा न्यू मून्स. तर हे आपल्याला इंटरेस्टिंग गोष्ट या पर्टिक्युलर रिपोर्ट वाचल्यानंतर लक्षात आलेली आहे. तर आपण AIचा वापर अशा पद्धतीनं डाटा देऊन आपण त्याच्याकडनं ॲनालिसिस करून घेऊ शकतो की फक्त नुसतंच आपण एखादं कुठलं तरी फुल मून दिसतंय, काहीतरी इंटरेस्टिंग आपल्याला या ठिकाणी दिसतंय, तर हे खरोखरीच ते चालतं का हे बघण्याकरता आपण या AIचा निश्चितपणे वापर करून घेऊ शकतो. तर होपफुली ही तुम्हाला माहिती आवडली असेल. हे इंटरेस्टिंग या ठिकाणी मी प्रयोग तुमच्या समोर केला. हा तुम्हाला आवडला असेल, जर का आवडला असेल तर या व्हिडिओला जरूर लाईक करावं आणि इन्व्हेस्टॉक्स मराठी या चॅनलला जर का तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करून घ्या. धन्यवाद.